आजकाल तरुण वयातच व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोन इम्बॅलन्स, थकवा, कोलेस्ट्रॉल या आणि अशा अनेक समस्या दिसत आहेत. अनेक वेळेला आपल्याला आपलं शरीर वेगवेगळ्या पद्धतीने संकेत देत असतं. मग ते वेगवेगळ्या सिम्पटम्सच्या रूपात असू देत किंवा शारीरिक, आंतरिक किंवा बाह्य बदल असू देत. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण या सगळ्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करतो आणि मग डॉक्टर काही साध्या टेस्ट किंवा रुटीन हेल्थ चेकअप करायचा सल्ला देतात. त्यामध्येच या टेस्टचा देखील समावेश होतो. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. तुम्ही जर का तुमच्या तिशीत असाल तर या टेस्ट वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का 30 ते 50 वयोगटामध्ये असाल तर वर्षातून एकदा, आणि तुम्ही जर का 50 किंवा 60च्या पुढे असाल तर वर्षातून दोनदाच, म्हणजे 6-6 महिन्यातून एकदा फुल बॉडी रुटीन हेल्थ चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या 5 इम्पॉर्टंट टेस्ट कोणत्या आहेत? तसं बघायला गेलं तर अनेक टेस्ट केल्या जातात. पण जर का तुम्ही तरुण असाल तर तुम्ही बेसिक लेवलला ॲज अ रुटीन हेल्थ चेकअप म्हणून या टेस्ट करू शकतात. तर या टेस्टमध्ये नक्की काय बघितलं जातं आणि त्याची आयडियल रेंज काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पहिली टेस्ट आहे ती म्हणजे CBC कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट. या टेस्टवरून आपल्याला एक अंदाज येतो की नक्की आपल्या शरीरामध्ये काय बदल घडत आहेत. उदाहरणार्थ काही इन्फेक्शन असेल किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असेल किंवा कधी कधी तर ल्युकेमियासारखे आजार देखील या बेसिक टेस्टवरून समजतात. तर या टेस्टमध्ये काय बघितलं जातं? पहिले तर यामध्ये बघितलं जातं ते म्हणजे RBC काउंट, म्हणजेच रेड ब्लड सेलचा काउंट बघितला जातो. तर याची आयडियल रेंज पुरुषांमध्ये 4.35 ट्रिलियन टू 5.65 ट्रिलियन एवढी असते आणि स्त्रियांमध्ये याची आयडियल रेंज ही 3.92 ट्रिलियन टू 5.13 ट्रिलियन एवढी असते. दुसरं बघितलं जातं ते म्हणजे तुमच्या WBCचाच, म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्सचा काउंट. याची आयडियल रेंज ही 3.4 बिलियन टू 9.6 बिलियन एवढी असते. तिसरं बघितलं जातं ते म्हणजे हिमोग्लोबिन. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 13.2 टू 16.6 एवढं असतं आणि स्त्रियांमध्ये ही रेंज 11.6 टू 15 एवढी असते. चौथं बघितलं जातं ते म्हणजे प्लेटलेट. शरीरामध्ये प्लेटलेट्सचा काउंट काय आहे? पुरुषांमध्ये याची आयडियल रेंज ही 135 बिलियन टू 317 बिलियन एवढी असते आणि स्त्रियांमध्ये हीच रेंज 157 बिलियन टू 371 बिलियन एवढी असते. आता जर का तुम्ही लॅबमध्ये ब्लड टेस्ट करायला गेलात तर या आकड्यावरून तुम्हाला एक रफली अंदाज येईल की तुमच्या शरीरामध्ये काय कमी जास्त आहे याचा. दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे ब्लड शुगर टेस्ट. अर्थात या टेस्टवरून आपल्या शरीरामध्ये साखरेचं म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण किती आहे हे आपल्याला या टेस्टवरून समजतं. याचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे ग्लुकोमीटर किंवा फिंगर प्रिक टेस्ट. खूप लोक ही टेस्ट घरच्या घरी देखील करतात. यामध्ये नीडलने तुमच्या फिंगरटिपला प्रिक केलं जातं आणि जे काही ड्रॉप ऑफ ब्लड निघेल ते एका स्ट्राईपवर ठेवतात आणि त्याच्या आतमध्ये जे काही मॉनिटर किंवा जे काही मशीन असेल त्या मशीनमुळे तुम्हाला लगेच रीडिंग भेटतं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे HbA1c टेस्ट. जनरली डॉक्टर ही टेस्ट लॅबमध्ये जाऊन करायचा सल्ला देतात. या टेस्टमुळे आपल्याला आपल्या शरीरातील ॲव्हरेज साखरेचं प्रमाण, मागच्या 2 ते 3 महिन्यातील ॲव्हरेज साखरेचं प्रमाण किती आहे हे समजतं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. एकंदरीतच आपली साखर शरीराला कशी प्रोसेस करते हे या टेस्टवरून समजतं. 8 ते 14 तास या टेस्टच्या आधी काहीच खायचं नसतं, म्हणजे फास्ट करायचा असतो आणि त्यानंतर तुमचं ब्लड सॅम्पल घेऊन ही टेस्ट केली जाते. त्यानंतर तुम्हाला शुगरी किंवा ग्लुकोज ड्रिंक दिलं जातं आणि त्यानंतर 1 ते 3 तासाच्या मध्ये इंटरवल्सने किंवा स्पेसिफिक टाइम इंटरवलमध्ये तुमची शुगर चेक केली जाते आणि त्यावरून समजतं की आपली बॉडी साखरेला कशी रिॲक्ट करते आहे. आता या सर्व टेस्ट टाईप 2 डायबिटीज असेल, प्री डायबिटीज असेल, हे सगळं चेक करण्यासाठी केल्या जातात. आता जे लोक हेल्दी आहेत त्यांची जेवणाच्या आधी साखर ही 5.4 आणि जेवणानंतर 7.8 असणं हे आयडियल मानलं जातं. आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या जेवणाच्या आधीची शुगर लेवल ही 4 to 7 आणि जेवणानंतरची शुगर लेवल ही 8.5 to 9 च्या मध्ये असते.
तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे लिपिड प्रोफाईलच्या अंडर येते, ती म्हणजे कोलेस्ट्रॉल टेस्ट. शरीरामधील रक्तामध्ये असलेल्या फॅट्सचं प्रमाण किती आहे हे एकंदरीत या टेस्टवरून समजतं. त्याबरोबरच आपल्या हृदयाची कंडिशन किंवा हृदयाचे आजार किंवा स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक याची काही रिस्क आहे का हे देखील या टेस्टवरून समजतं. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी बघितल्या जातात, त्या म्हणजे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, यालाच बॅड कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात. यामुळे अर्थात शरीरातील आर्टरीज ब्लॉक होतात आणि आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि त्यामुळेच भविष्यात स्ट्रोक असेल, हार्ट अटॅक असेल किंवा हृदयासंबंधित वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. आता LDLची आयडियल रेंज शरीरामध्ये किती असली पाहिजे ती म्हणजे लेस दॅन 100. जर का तुम्ही बॉर्डर लाईनवर असाल तर ती रेंज असते 130 to 159. जर का शरीरामध्ये LDLचं प्रमाण हे हाय असेल तर ती रेंज असते 160 to 189 आणि जर का LDLचं प्रमाण शरीरामध्ये खूप जास्त म्हणजे व्हेरी हाय असेल तर ती रेंज असते 190. आता यामध्ये दुसरं बघितलं जातं ते म्हणजे HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, यालाच गुड कोलेस्ट्रॉल देखील म्हटलं जातं. याचं काम असतं ते म्हणजे जे काही एक्सेस बॅड कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये आहे ते ॲब्झॉर्ब करणं आणि ते लिव्हरकडे पाठवलं, लिव्हर ते शरीरामधून बाहेर फेकतं. आता याची आयडियल रेंज पुरुषांमध्ये ही 40च्या पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये 50च्या पेक्षा जास्त असली पाहिजे. अर्थातच HDLची लेवल ही पुरुषांमध्ये 40 आणि महिलांमध्ये 50च्या पेक्षा खाली येता कामा नये. त्यामध्ये तिसरं बघितलं जातं ते म्हणजे ट्रायग्लिसराइड्स. हे शरीरामध्ये आढळणारे खूप कॉमन प्रकारचे फॅट्स आहेत. यांचं मेन काम असतं ते म्हणजे शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करणं आणि जर का ह्याची लेवल वाढली तर अर्थातच हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार याची रिस्क भविष्यामध्ये वाढते. याची नॉर्मल लेवल असते ती म्हणजे 150 आणि जर का शरीरामध्ये ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण खूप जास्त असेल म्हणजेच व्हेरी हाय असेल तर ती रेंज असते 500 अँड अबव. आणि खूप लोकांना सुरुवातीला काहीच सिम्पटम्स दिसत नाहीत, त्यामुळेच या टेस्ट किंवा रुटीन हेल्थ चेकअप खूप फायद्याचं ठरू शकतं. चौथी टेस्ट आहे ती म्हणजे लिव्हर किडनी टेस्ट. आपल्या शरीरातील लिव्हर असू दे, किडनी असू देत किंवा इतर सगळे अवयव हे आपलं काम हे शांतपणे करत असतात. या सर्व टेस्ट केल्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो. जर आपले अर्थात रिपोर्ट्स देखील नॉर्मल आले तर आपला विश्वास देखील बसतो की आपल्या शरीरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे. या टेस्टमुळे अर्थातच आपल्या शरीरातील सेरोटोनिनची लेवल असेल किंवा EGFR म्हणजेच आपली किडनी ब्लड फिल्ट्रेशन व्यवस्थित करते आहे की नाही, किडनीचं फंक्शन व्यवस्थित चालू आहे की नाही, लिव्हरचं फंक्शनिंग व्यवस्थित चालू आहे की नाही, या सगळ्याचा अंदाज आपल्याला या टेस्टमुळे येतो. 5वी टेस्ट आहे ती म्हणजे व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12. शरीरातील थकवा असेल, मसल क्रॅम्प्स असतील किंवा वीकनेस असेल किंवा शरीरातील एनर्जी कमी झाल्यासारखं वाटणं असेल, हे सर्व सिम्पटम्स आपल्या शरीरामधील व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12ची कमतरता झालेली आहे हे दर्शवतात. कारण व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन 12चं कामच आहे की ते एनर्जी मेटाबॉलिझमला सपोर्ट करतात. तुमचे मूड रेग्युलेशन्स असतील किंवा बोन हेल्थ असेल, हे सगळं व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12च्या टेस्टमुळे आपल्याला एकंदरीत समजतं. जर का तुम्हाला यापैकी काही सिम्पटम्स जाणवले तर लगेचच डॉक्टरांकडे जा किंवा शक्यतो ही टेस्ट करून घ्या. आता या होत्या अशा काही टेस्ट की ज्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की नक्की तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे याचा. कारण काही आजार किंवा काही हेल्थ प्रॉब्लेम्स हे आपल्या शरीरामध्ये शांतपणे डेव्हलप होत असतात. कधी कधी सुरुवातीच्या स्टेजला ते काही सिम्पटम्स देखील दाखवत नाहीत. त्यामुळे रुटीन हेल्थ चेकअप किंवा अशा काही साध्या टेस्ट हे नक्कीच आपल्या शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. आणि त्याबरोबरच डॉक्टर आपल्याला यापैकी काही टेस्ट करायला सांगतात. या टेस्टने काय होतं, या टेस्ट कशासाठी आहेत, याची नॉर्मल रेंज काय आहे, आपली रेंज ही आयडियल आहे की नाही, हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून समजू शकतं. सिम्पटम्सची वाट बघू नका, रुटीन हेल्थ चेकअप करत राहा आणि शरीराला कायम ॲक्टिव्ह ठेवा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.